नमस्कार मित्रांनो, कशा तुम्ही मजेत ना? तर मी शिवम सावंत पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलला ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग असणार आहे श्री स्वामी समर्थ यांच्या पालखीचं दर्शन घेणार आपण, जे अक्कलकोटवरून आले आणि आपल्यासोबत आपले मित्र सगळेजण आपण दर्शनासाठी विलेपार्ले येथे चाललो आहे. कारण आजचा जो स्पॉट आहे तो विलेपार्लेचा आहे. तर ही जी महाराष्ट्रामध्ये जी परिक्रमा चालू आहे त्याला आता 29 वर्ष चालू आहे, ज्यामध्ये स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आपले जे गावातील मुलं किंवा आपल्या शहरातील मुलांना किंवा महिलांना जायला म्हणजे अक्कलकोटला जायला भेटत नाही, त्यासाठी ही परिक्रमा चालू केलेली आहे. तर ह्या परिक्रमेचं आजचं जे स्पॉट आहे म्हणजे आजचं जे ठिकाण आहे ते आपलं विलेपार्ले आहे. तर आपण अंधेरीवरून विलेपार्लेला जाणार आहोत आणि ह्याचे जे संयोजक आहेत आयोजक ते आपले संतोषदादा भोसले आहेत. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज हे पालखीचं दर्शन घेणार आहोत. आणि जसेच माझे काका आहेत विश्राम रासनगुरू, यांच्याजवळ पण कणकवलीमध्ये नाटकांनी जे आपलं स्थळ आहे तिकडे स्वामींची पालखी येते दरवर्षी. तर दरवर्षी ते स्वामींची म्हणजे पण बोलून पूजा वगैरे करतात आणि जे काय ते म्हणजे स्वामींचे भक्त आहेत. तर असे त्यांच्याकडे कमीत कमी 8,500 ते 8,000 भाविक दर्शनासाठी त्यावेळी येतात एका दिवसामध्ये. आणि सर्व जेवणाचं भोजनाचा सर्व कार्यक्रम असतो. तर आज तसंच आपण आता जाणार आहोत विलेपार्लेमध्ये, तिकडे हे स्वामींची आपण दर्शन घेणार आहोत. कारण आपल्याला पण अक्कलकोटला जाण्याचा योगायोग आला नाही, पण स्वामींच्या कृपेने आज आपण विलेपार्लेमध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घेणार आहोत. तर बाकीची जी माहिती असणार आहे ती आपण तिकडे जाऊन घेऊच सगळ्यांशी म्हणजे त्यांच्याशी. आणि बाकी तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा. ज्यांना आपल्या स्वामींचं दर्शन व्हिडिओमध्ये मार्फत बघायला भेटेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तर आता आम्ही सगळेजण जातो आहे, मित्र आम्ही जमतो आहे आता आणि मग लगेच पोचू आम्ही स्वामीच्या दर्शनासाठी विलेपार्लेला. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. तर निघालो आहे आम्ही आणि हे महाशय आपले आले आहेत सगळेजण. खूप वेळ लागला आहे यायला. मी कुणाल, मानस, आर्य आणि तिकडे ऋषी घरी आहे, कामाला चालले आहे. चाललो आहे बिल्डिंगमधून विलेपार्ले. लोकेशन पाठवलं होतं त्यांनी. तर इकडे डब्बा द्यायला गेलेला आर्य सावंत पप्पांना लायन्स क्लबमध्ये. आता निघूया आपण, लावूया फटफट वा दर्शन घेऊया जाऊन. हे लोक इकडे उभे आहेत, त्यांना म्हणते चला. निघालो तर जाते आता फुलं घ्यायची आहेत. आता फुलं वगैरे घेऊ, हार बनवतं घेऊया, फुलं भेटतं बघूया. त्याच्यानंतर मग डायरेक्ट आपण विलेपार्लेला भेटू. डायरेक्ट ठक्कर रोड करून आहे, तिकडे पार्किंग आपली आहे. तिकडचे एक आयोजक आहेत त्यांच्याजवळ, तिकडे जाऊ, त्यांच्याशी पण भेटूया. चला. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे विलेपार्लेला आणि इकडे श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळ अक्कलकोट ही पालखी इकडे आलेली आहे. ते विलेपार्ले स्टेशन इकडे आहे समोर, या साईडला आहे बघा. तर मित्रांनो, असा हॉल आहे आणि ह्या हॉलमध्ये बघा इकडे श्रींची पालखी इकडे आहे आणि आपल्या मित्रांनी दर्शन वगैरे घेतलं आहे. आता आपण पण दर्शन घेऊया आणि नंतर मग आपण संतोषदादांशी आणि संजय गुरुजींशी भेट घालून देतो तुम्हाला. या साईडला प्रसादी वगैरे देत आहे. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे काकांसोबत इकडे. आपलं दर्शन वगैरे झालं आणि काका आपल्याला घेऊन चालले आहेत जेवणासाठी महाभोजन. प्रसादी घेऊया थोडी थोडी. तर मित्रांनो, आता मी इकडे प्रसादीसाठी आलो आहे. तर इकडे प्रसादी वाटी जाते.
हा बघा माणूस तिकडे बसतंय. तर मित्रांनो हे बघा आता हळूहळू सगळी गर्दी वाढत चालली आहे. प्रत्येकजण घरातून व्हिडिओ कॉल वगैरे करून दाखवत आहेत आणि जे आपल्याला माहिती देणार होते ते सध्या म्हणजे आराम करतात. कुणाल पण इकडे आहे. वेदांत आलं आहे बघा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आज संध्याकाळपर्यंत पालखी इकडे असणार आहे आणि त्याच्यानंतर मग योगेश्वरी वगैरे या ठिकाणी जाईल. सगळेजण इकडे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट. या साईडला प्रसाद आहे. पण आणि हे बघा स्वामींच्या इथलं एक फूल घेतलं आहे मी. प्रसाद घेतले. इकडे काकी गेले जाते. तर जाऊया आता कारण आपल्याला जे मेन माहिती देणार होती सध्या म्हणजे आराम करतात त्यामुळे आपण माहिती विचारली नाही. पण आत्ताची जी ही परिक्रमा आहे ती 29 आहे महाराष्ट्रामध्ये आणि असे जे आता हे आयोजक आहेत ते टोटल 800 ते 900 लोक आहेत जे आयोजक आहेत महाराष्ट्रामध्ये. जे स्वामींची म्हणजे आपल्याला पालखी घरी येईपर्यंत सेवा भावे म्हणजे पूजा आणि महाप्रसाद सगळं आयोजन करतात. अशा प्रकारे हे विलेपार्लेमधील एक ठिकाण होतं जिकडे विचारे करून जे आहेत जे आयोजक आहेत ते चला लावूया घरी. आणि या साईडला आहे बघा. तर मित्रांनो आता आपण विलेपार्लेमध्ये जाऊन आलो जिथे आपण स्वामींचं जाऊन दर्शन घेतलं आणि आजच्या या स्वामी दर्शनामध्ये आपण जी अक्कलकोटमधून जी पालखी आलेली त्यांचं आपण सर्व मित्रांनी जाऊन दर्शन घेतलं. आणि आपले जे संतोष दादा भोसले आपल्याला भेटले नाही सध्या आणि थोडे बिझी होते आणि त्याच्यानंतर जे आपले गुरुजी होते त्यांच्याशी आपलं बोलणं झालं ते सुद्धा आपल्या त्या कामामध्ये थोडे बिझी असल्यामुळे याच्यावर आपल्याला माहिती मिळाली नाही. पण तुमच्यासाठी मी माहिती म्हणून छोटंसं एक दोन पेजेसची जी आपली माहिती आहे ती पहिलेच मी स्टार्टिंगला टाकली आहे. तर तुम्ही नक्की वाचा ज्याच्यामुळे ही परिक्रमा कशी चालू झाली आणि कुठे कुठे म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये गोव्यामध्ये गुजरातमध्ये कर्नाटकमध्ये असं प्रत्येक ठिकाणी जुलैपर्यंत फिरणार आहे. म्हणजे आता समजा नोव्हेंबरपासून ते जुलैपर्यंत असं त्यांचा 7 ते 7 महिन्यांचा प्रवास होता. तो आज आपल्या विलेपार्लेमध्ये येऊन दर्शन आपण घेतलं. उद्या ती जोगेश्वरीमध्ये असणार आहे. त्यानंतर आरे कॉलनी तर प्रत्येक ठिकाणी जे आयोजक आहेत त्यांच्या घरी जाऊन ही सेवा करण्याची त्यांना संधी भेटणार आहे. तर आज आपण विलेपार्लेमधून दर्शन घेऊन आलो आणि छोट्याशा या ब्लॉगमध्ये तुम्हालासुद्धा स्वामीचं दर्शन घडवून आम्ही हा ब्लॉग बनवला आणि जेवढी आमच्याकडून माहिती देते हवी तेवढी आम्ही तुम्हाला माहिती दिली आहे. तर नक्की हा ब्लॉग संपूर्ण बघितला असाल नक्की श्री स्वामी समर्थ लिहा आणि प्रत्येकाला शेअर करून स्वामीचं दर्शन नक्की द्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.